नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, शुभम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण ग्रीन गोल्ड 3344 विषयी माहिती घेऊ मित्रांनो. तर आपलं ग्रीन गोल्डचंच दुसरं सोयाबीन जे असतं मित्रांनो, त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये किती डिफरन्स आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. कारण की ह्या वर्षी जी पीक आलं आहे मित्रांनो, आणि ह्या पिकाला कसली ओढ पडली नसल्यामुळं पीक असं आलं की मित्रांनो, कंबरेला मांड्याला ही जी लागायला लागले पीक, ह्या पिकाविषयी तुम्हाला आता संपूर्ण माहिती सांगतो की दोन्ही पिकामध्ये किती डिफरन्स आहे मित्रांनो, कारण कशामुळं आणि काय कारण आहे ह्याच्यात डिफरन्स आहे मित्रांनो सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, ह्या सोयाबीन पिकामध्ये आता ही जी सोयाबीन पीक आहे ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो, पानकत्री आहे. आणि ही पानकत्री असल्यामुळं ह्या सोयाबीन पिकामध्ये हवा लागते मित्रांनो. आणि ग्रीन गोल्ड 3344 जे आहे त्याच्यामध्ये हवा लागते. आणि दुसरं जी सोयाबीन आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये हवा लागत नाही, कारण की मोठाड पान आहे ती आणि रपाट्या पानं अशी जाड पानं असल्यामुळं आणि उंची जास्त गेल्यामुळं मित्रांनो हवा कमी लागते. त्या कारणानं माल सध्या कमी लागायला लागला मित्रांनो. आता फुलधारणा सध्या कमी आहे मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये किती फरक आहे तुम्हाला दाखवतो. तर बघा आता ह्या सोयाबीनमध्ये फुलधारणा कशी आहे मित्रांनो. तर ह्याची हाईट एकदम बेस्ट हाईट आहे. तर तेवढी हाईट नाही मित्रांनो. तर बघा कसं माल दिसायला. तर बघा एक नंबर फुलधारणा झालेली आहे ह्याच्यात. आणि कुठं कुठं लहान शेंगाही सुटल त्या. तरी प्लॉट कसा दिसते बघा मित्रांनो, एक नंबर प्लॉट दिसायला लागला मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये हवा लागायला लागली मित्रांनो. आणि हाईट बी भरपूर आहे मित्रांनो. का बघा आपल्या किती उंची आहे, बरोबर गुडघ्याला मांड्याला लागाले मित्रांनो. आणि ह्याचं पान आहे ती मित्रांनो कास कत्री पान आहे. आणि ह्या कत्री पानामुळं ह्याला हवा लागायला लागली. आणि मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये आळ्यानं बी आता आळ्या पडलेल्या आहेत मित्रांनो. पहिल्या आळ्या जी होत्या ती जरा थोड्याशा मरून गेलेल्या आहेत, त्या म्हणजे थोड्या त्यांचं आयुष्य संपून गेलेलं आहे. तशानं आळ्या मोठ्या आळ्या नाहीत मित्रांनो, आणि लहान आळे. तर लहान आळी अशी पडली मित्रांनो. बघा तुम्हाला पानावरती दिसेल. तर अशी आळी पडली मित्रांनो. आणि तुम्हाला आता म्हणजे ग्रीन गोल्डचं सोयाबीन दाखवतो मित्रांनो. तर ती सोयाबीनची पानं कशी आहेत बघा मित्रांनो. तर मित्रांनो ही सोयाबीन बघा मित्रांनो, हे जी जाड पानं किती जाड आहे मित्रांनो बघा का. तर बघा ही जी पानं कसली मोठाड आहे ते बघा मित्रांनो. ही अशी मोठी पानं असल्यामुळं ह्या पानामुळं हवा लागणार मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये. तर ह्याची पान असं आहे, असं मोठं पान असल्यामुळे ह्याची हवा लागणार बघा मित्रांनो. तर मित्रांनो, ही डिफरन्स आहे दोन्ही पिकांमध्ये. ह्याची पानं आहे ती मोठाड आहे ती, त्याची पानं आहे ती कत्री पान आहे ती. त्या कारणाने ह्याचा माल म्हणजे जास्त फुगण्याची शक्यता आहे आणि माल जास्त पकडण्याची शक्यता आहे. आणि ह्याची कमी पकडण्याची शक्यता, कारण की त्याच्या जाड पानामुळं आणि ह्या वर्षी पाऊस असं जास्त पडायला लागला आहे. तर ह्याचं पान तुम्ही बघितलं आहे, ह्याचं पान किती कत्री आहे मित्रांनो, आणि लहान पान आहे. ह्या पानामुळं ह्याच्यामध्ये फरक आहे एवढा. असं पान आहे कत्री. तर ह्या कत्री पानामुळं ह्याच्यामध्ये हवा लागायला लागले आणि त्याच्यामध्ये हवा लागना गेले. आणि तर प्लॉटमध्ये पूर्णतः हवा खेळायला लागली मित्रांनो. बघा हे प्लॉट कसं दिसतंय, ह्याच्यामध्ये पूर्ण हवा फिरायला लागली. का बघा पाठीमाग आपल्या बघा कसा हा प्लॉट असं एक हा पूर्ण काखऱ्यामध्ये असं मोकळं दिसतं मित्रांनो. आणि त्या प्लॉटमध्ये तुम्हाला मोकळं दिसणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये कळवा. लाईक व सबस्क्राईब करा. चॅनलला आपले सबस्क्राईब करा. अशीच नवनवीन माहितीची व्हिडिओ घेऊनच येत असतो आपण आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, थांबतो इथंच. परत भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.